नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर। एका मोठ्या बंगल्यामध्ये दोघे म्हातारे राहायचे। नवरा हा 75 वर्षांचा होता, तर म्हातारी बायको ही 65 वर्षांची होती। त्या व्यक्तीचं नाव होतं NK श्रीवास्तव आणि त्या महिलेचं नाव होतं सुजाता श्रीवास्तव। या दोघांच्या लग्नाला 40-50 वर्ष झाले होते। दोघांना 3 मुले होते, पण तीनही मुले हे कामाच्या निमित्ताने बाहेर गावी राहत होते। एक मुंबईला, दुसरा हैदराबादला, तर 3 नंबरचा मुलगा हा दुबईला कामाच्या निमित्ताने राहत होता। पण तीनही मुले आईवडिलांना सोबत ठेवत नव्हते किंवा सोबत राहत नव्हते। आता NK श्रीवास्तव हा एक रिटायर ऑफिसर होता। त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, पण त्याला पार्किन्सन नावाची एक बिमारी होती। म्हणजे त्याच्या बॉडीचा खालचा भाग हा काम करत नव्हता। त्याच्या पायामध्ये जीव नव्हता। त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला जमत नव्हतं। त्याची पत्नी त्याची काळजी घेत होती आणि तो फक्त व्हीलचेअरचा वापर करायचा। आणि त्याची पत्नी सुजाता हिला देखील वयाच्या 65व्या वर्षी एक बिमारी झाली होती आणि त्या बिमारीचं नाव होतं शारीरिक संबंध करायची। त्या बिमारीमध्ये त्या महिलेला आपल्या नवऱ्याकडून हवं ते सुख मिळत नव्हतं, त्यामुळे ती नवऱ्याला भांडायची। पण नवरा काही पण करू शकत नव्हता आणि वयाच्या 65व्या वर्षी कोणत्याही महिलेला असं होणं म्हणजे दोघा नवरा बायकोमध्ये भांडण करणं होय। त्या बाईला घरामधून नवऱ्याकडून योग्य ते सुख मिळत नव्हतं, त्यामुळे ती आपल्या शारीरिक सुखासाठी बाहेर एक मुलगा शोधू लागली आणि तिला एक 30 वर्षांचा मुलगा भेटतो। त्या मुलाचं नाव होतं अमित कुमार। अमित कुमारला ती मुलगी घरी आणते, त्याला पैसे देते आणि त्याच्यासोबत एका खोलीमध्ये जाऊन शारीरिक संबंध करत होती। या दोघांच्या वयामध्ये 30-35 वर्षांचा फरक होता, पण तरी देखील हे दोघे एकमेकांची वासना पूर्ण करत होते। त्या मुलाने त्या महिलेसोबत अशा प्रकारे संबंध स्थापित केले की त्या रात्री दोघा जणांचा खून झाला आणि या घटनेने संपूर्ण देश हादरलं। तर नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली ही घटना, सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर घटना समोर आली आहे बिहार राज्याच्या पटना या शहरामधून। पटना शहरामध्ये पाटलीपुत्र असं एक ठिकाण आहे आणि या पाटलीपुत्र ठिकाणी NK श्रीवास्तव हा 75 वर्षांचा म्हातारा व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत राहायचा। दोघांना 3 मुले आहेत, पण तीनही मुले कामाच्या निमित्ताने बाहेर राहत होती आणि हे दोघे म्हातारे आणि म्हातारी दोघेजणे सोबत राहायचे। त्यांचा जो एक 3 नंबरचा मुलगा होता, जो की बाहेर देशामध्ये कामाला होता, तो मुलगा आईवडिलांना रोज फोन करायचा आणि 16 ऑक्टोबर 2025च्या रोजी पण त्याने आपल्या आईवडिलांना फोन केला आणि आई 2-3 तासापासून फोन उचलत नव्हती, वडील पण फोन उचलत नव्हते। अशामध्ये त्याला काळजी वाटत होती। त्याने दुपारपर्यंत वाट पाहिली, नंतर त्याने घराच्या समोर असलेल्या एका शेजाऱ्याला सांगितलं की तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरी जा आणि घरी जाऊन पहा की माझ्या आईवडिलांना काय झालं की ते माझा फोन उचलत नाहीत। अशामध्ये तो शेजारी पण तात्काळ त्यांच्या घरी जाऊन पाहतो की घरामध्ये बाहेरून कडी लावलेली आहे। तर तो शेजारी कडी काढून घरामध्ये शिरतो। घरामध्ये पाहतो तर किचनमध्ये त्या म्हाताऱ्या महिलेची डेड बॉडी पडलेली होती आणि बेडरूममध्ये तिच्या नवऱ्याची डेड बॉडी पडलेली होती। तो शेजारी लगेच पोलिसांना सूचना देतो आणि त्या महिलेच्या 3ही मुलांना सूचना देतो आणि आजूबाजूचे सगळे लोक पण त्यांच्या घराच्या बाहेर जमले होते। त्यांचा मोठा बंगला होता, त्या बंगल्याच्या बाहेर बरेचसे लोक जमले होते, कारण की 2 म्हाताऱ्यांचा खून झाला होता। त्यांची कोणासोबत काही पण भांडण नव्हती, काही पण वाद नव्हता, कोणासोबत काही पण वैर नव्हतं। अशामध्ये या दोघांचा खून कोणी केला असावा हा प्रश्न सगळ्या लोकांना पडला। यानंतर पोलिसांनी त्या डेड बॉडीला आपल्या ताब्यामध्ये घेतलं। घराची चौकशी केली तर घरामधील सोनं, चांदी, पैसे काही पण नव्हतं, सर्व काही चोरी झालं होतं। आता पोलिसांना प्राथमिक असं वाटू लागलं ही एक चोरीची केस आहे, पण ज्यावेळेस पोलिसांनी चौकशी केली तर त्यांना समजलं की यांचा खून झाला आणि यामागे नेमका कोणतरी मास्टरमाइंड असू शकतो। त्यावेळेस पोलिसांनी आजूबाजूचे सर्व कॅमेरा चेक केले, पण त्यामध्ये त्यांना काही पण सापडले नाही। जवळपास 15 दिवसांचा वेळ निघून गेला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये एक व्यक्ती पोहोचतो। त्या व्यक्तीकडे एक 15 सेकंदाची क्लिप होती। त्या क्लिपमध्ये फक्त एवढं दिसू लागलं की ज्या रात्री खून झाला होता त्यावेळेस त्यांच्या घरासमोरून एक व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आणि टी-शर्ट घालून जात आहे आणि पोलिसांनी तीच क्लिप पाहिली आणि ती क्लिप
पोलिसांनी आजूबाजूच्या सर्व लोकांना सुद्धा दाखवली. त्यांना असं विचारलं की तुम्हाला माहिती आहे का हा व्यक्ती कोण आहे. त्यावेळेस आजूबाजूच्या सर्व लोकांनी सांगितलं की हा तर आमच्या शेजारी दुकानामध्ये काम करणारा अमित कुमार आहे, जो की बाहेरगावचा मुलगा आहे आणि या दुकानामध्ये काम करायचा. आता पोलिसांना अमित कुमारबद्दल अजून जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे पोलीसवाले त्या दुकानामध्ये गेले. पण दुकानामध्ये गेल्यावर समजलं की अमित कुमार मागच्या 8 ते 10 दिवसांपासून दुकानामध्ये कामाला आला नाही. अशामध्ये पोलिसांनी अमित कुमारच्या गावामध्ये जाऊन त्याला अटक केली आणि अटक करून त्याला विचारलं की आम्हाला असं माहिती झालं की तू या दोघांचा खून केला. पोलिसांनी त्याला असं डायरेक्ट म्हणल्यामुळे त्याला पण वाटलं की आता आपलं जे पण भांडं आहे ते फुटलं आहे. त्यामुळे त्याने सरळ गुन्हा कबूल केला की त्यानेच त्या दोघा म्हातारा आणि म्हातारीची हत्या केली. अशामध्ये पोलिसांनी त्याला कारण विचारलं आणि जे कारण अमित कुमारने सांगितलं ते कारण हादरून टाकणारं होतं. ते कारण ऐकून सर्वच लोक हैराण झाले होते. तर ती घटना अशी होती की 2022मध्ये जे म्हातारा आणि म्हातारी त्या घरामध्ये राहायची त्यांच्यामध्ये खूप भांडणं व्हायच्या. कारण की तो म्हातारा व्यक्ती एन के श्रीवास्तव ह्याला पार्किन्सन नावाची बिमारी होती. त्याला चालता बसता येत नव्हतं. त्याची बायको त्याची काळजी घ्यायची. त्याला व्हीलचेअरवर म्हणलं त्या ठिकाणी घेऊन जायची. त्याची योग्य ती काळजी घेत होती. आता बायकोच्या काही इच्छा होत्या, काही गरजा होत्या ज्या पूर्ण होत नव्हत्या आणि नवऱ्याकडून तिला कोणतंही सुख मिळत नव्हतं. त्या कारणामुळे या दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. त्या म्हातारीला सुजाताला वयाच्या 65व्या वर्षी शारीरिक संबंध करण्याची आदत लागली आणि त्या आदतीमुळे तिला आपल्या नवऱ्यासोबत संबंध करता येत नव्हता. कारण की नवऱ्याच्या अंगामध्ये अजिबात शक्ती राहिली नव्हती. त्यामुळे ती आपल्यासाठी बाहेर एक मुलगा शोधू लागली. एक दिवस ते म्हातारी एका दुकानामध्ये सामान आणण्यासाठी जाते. त्या दुकानामध्ये गेल्यावर ती एका मुलाकडून सर्व सामान काढून घेते. त्या मुलाचं नाव होतं अमित कुमार आणि तो फक्त 28 ते 30 वर्षांचा होता. अमित कुमारने त्या बाईला सर्व सामान काढून दिलं आणि यानंतर ती म्हातारी अमित कुमारला म्हणते की तू हे सर्व सामान घेऊन माझ्या घरी ये. मी तुला 50-100 रुपये देऊन टाकेल, पण मला चालता येत नाही, मला हे सामान उचलत नाही आणि माझ्या घरामध्ये दुसरा कोणता व्यक्ती पण नाही. त्यामुळे तो अमित कुमार त्या म्हातारीचं असं बोलणं ऐकून ते सर्व सामान तिच्या घरी घेऊन जातो. रात्रीचे 7-8 वाजले होते. अमित कुमार आणि ते म्हातारी दोघेही जणे घरी गेले. घरी गेल्यावर अमित कुमार ते सामान ठेवतो आणि पैसे घेऊन परत जाण्यासाठी निघाला. तेवढ्यामध्ये म्हातारी म्हणते की थोडा वेळ थांब, आपण दोघे चहा पिऊया आणि असंही आमच्या घरी कोणी येत नाही, तू आला तर मला तेवढं चांगलं वाटत. त्यामुळे ती म्हातारी आणि अमित कुमार दोघेजणे चहा पीत बसले. चहा पिता म्हातारीने अमित कुमारबद्दल अजून चौकशी केली तर समजलं की अमित कुमार खूप गरीब आहे आणि तो फक्त 7-8 हजार रुपयांसाठी त्या दुकानामध्ये काम करतो. त्याचं लग्न पण झालं नाही. अशामध्ये म्हातारीला ही चांगली संधी भेटली होती. म्हातारी अमित कुमारला म्हणते की जर मी तुला एक काम सांगितलं, फक्त 2-3 तासाचं ते काम आहे, हप्त्यातून 3-4 वेळेस तुला यावं लागेल आणि जर तू ते काम केलास तर मी तुला 25-30 हजार रुपये एका महिन्याला देईल. अमित कुमार खुश झाला, कारण की त्याला एवढा पैसा भेटेल म्हणून कधी वाटलं पण नव्हतं. पण त्याला एक समजत नव्हतं की असं कोणतं काम आहे ते काम करून त्याला एवढा पैसा मिळेल. त्यावेळेस तो त्या म्हातारीला विचारतो की असं कोणतं काम आहे, तर म्हातारी त्याला आपलं काम सांगते. हे ऐकून सुरुवातीला अमित कुमार हा विचारामध्ये पडतो, पण नंतर तो सुद्धा खुश झाला, कारण की त्याचं लग्न झालं नव्हतं आणि त्याला एका म्हाताऱ्या महिलेसोबत संबंध बनवायला भेटू लागले. त्यामध्ये तो खुश झाला आणि त्याला त्या बदल्यात पैसे पण मिळू लागले. त्यामुळे तो अजून देखील खुश झाला आणि त्या दिवशीपासून या दोघांमध्ये अनेकदा शारीरिक संबंध होऊ लागले. ती म्हातारी त्याला रोज आपल्या घरी बोलवायची. 1-2 तास दोघं एका खोलीमध्ये असायचे, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचे आणि तो मुलगा घरामध्ये येऊन जात होता. तर ती महिला ज्यावेळेस तो मुलगा घरामध्ये यायचा त्याच्या अगोदर आपल्या नवऱ्याला एका दुसऱ्या खोलीमध्ये नेऊन ठेवून द्यायची आणि इकडे त्या मुलासोबत ही नको ते प्रकार करत होती. नवऱ्याला आपल्या बायकोवर विश्वास होता. शेवटी ती म्हातारी झाली होती, त्यामुळे ती काय करणार त्याला काही फिकर नव्हती. पण नवऱ्याला एक गोष्ट समजू लागली की मागच्या कितीतरी वर्षांपासून, कितीतरी महिन्यांपासून एक मुलगा घरी येतो, तो मुलगा त्यांच्यासोबत राहतो बी, ती महिला त्याला पैसे पण देते आणि ती 1-2 तास कधी बाहेर जाते आणि कधी त्याला आपल्यासोबत घेऊन एका खोलीमध्ये पण जाते. हे त्या नवऱ्याला समजलं. त्यामुळे दोघांमध्ये भांडण होऊ लागली होती. पण महिलाने त्याला स्पष्टपणे सांगितलं की मला अशी गरज आहे, तुला जे करायचं ते करून घे. आणि त्या म्हाताऱ्याला काही पण करायचं नव्हतं, कारण त्याला फक्त आपल्या म्हातारपणाची सोय आपल्या बायकोकडून झाली हेच पाहिजे होतं. आणि बायको
बायको पण त्या तरुण मुलासोबत नको ते प्रकार करत होती. 2022 पासून 2025 पर्यंत असेच चालू राहिले होते. हे सर्व चालू असताना 15 ऑक्टोबर 2025च्या रात्री ती महिला त्या मुलाला परत आपल्या घरी बोलावते. घरी बोलावल्यानंतर हे दोघेजण रोजच्याप्रमाणे एका खोलीमध्ये गेले. खोलीमध्ये गेल्यावर ती महिला त्या मुलासोबत संबंध ठेवत होती. पण त्या रात्री त्या म्हाताऱ्या व्यक्तीला व्यंकटेश श्रीवास्तवला अजिबात राहवलं नाही आणि तो आपल्या बायकोच्या खोलीमध्ये निघाला. तो व्हीलचेअरच्या मदतीने आपल्या पत्नीच्या खोलीमध्ये गेला. खोलीमध्ये गेल्यावर तो पाहतो की त्याची बायको एका तरुण मुलासोबत, जो की त्यांच्या मुलाच्या वयाचा एक मुलगा होता, त्याच मुलासोबत ती नको त्या अवस्थेमध्ये बिना कपड्याची दिसली. हे पाहून त्याला खूप दुःख वाटलं, त्याला खूप वाईट पण वाटलं. तो आपल्या बायकोला आणि त्या मुलाला भांडू लागला, त्यांना शिव्या देऊ लागला आणि हे सगळं चालू असताना तो आपला मोबाईल घेऊन आपल्या मुलांना फोन करू लागला. त्याच वेळेस ती म्हातारी त्याचा फोन हिसकाटून घेते आणि फोन फेकून देते आणि तो मुलगा पण त्याला म्हणतो की माझ्याकडून चूक झाली, पण मी असं आता काही पण करणार नाही, मी तुमच्या घरी कधी येणार नाही आणि मी यांना कधी भेटणार पण नाही. म्हातारी हे सगळं ऐकू लागली तर तिला वाटलं की आता तो मुलगा कायमचा तिच्या हातातून निघून जाईल. त्यामुळे ती आपल्या नवऱ्याला मारहाण करू लागली. तिचा राग एवढा वाढला की तिने आपल्या नवऱ्याला व्हीलचेअरहून खाली फेकलं. व्हीलचेअरच्या खाली पडल्यावर तो म्हातारा रडू लागला आणि आपल्या जीवाची तो रक्षा करू लागला. पण शेवटी ते काही पण झालं नाही. त्याची बायको सुजाता ही किचनमध्ये जाऊन एक धारदार चाकू आणते आणि चाकू आणून तिने थोडाही विचार नाही केला की ज्या व्यक्तीसोबत तिने मागचे 50 वर्षे घालवले त्याच व्यक्तीच्या छातीमध्ये तिने चाकू खुपसला, त्याची हत्या केली. बाजूला तिचा प्रियकर हे सर्व उभं टाकून पाहू लागला की ती महिला कशाप्रकारे नवऱ्याची हत्या करत आहे. ज्या नवऱ्यासोबत ती मागच्या 50 वर्षांपासून राहत होती त्याच नवऱ्याची तिने एवढ्या भयंकर प्रकारे हत्या केल्यावर त्याची देखील पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर ती महिला त्या प्रियकराला म्हणते की आता आपल्या दोघांमध्ये कोणीही येणार नाही, तू तुझं सर्व सामान घेऊन माझ्या घरामध्ये येऊन राहा, आपण दोघे इथे नवरा बायकोसारखे राहूया. आता अमित कुमारच्या समोर मोठ्या समस्या होत्या की जर मीला हो म्हणलं तर मला माझे आयुष्य खराब होऊन जाईल आणि जर नाही म्हणलं तर उद्या ही माझ्यासोबत पण काही पण करू शकते. त्यामुळे त्यालासुद्धा विचार आला आणि दुसरीकडे ती म्हातारी नवऱ्याचा खून करून किचनमध्ये जाऊन चाकू धुवत होती. मागून अमित कुमार गेला आणि अमित कुमारने तिचं तोंड दाबून धरलं. मागून अमित कुमारनं तोंड दाबून धरल्यावर म्हातारीने त्याला धक्का दिला आणि अमित कुमार मागे जाऊन पडला. त्याच्या हातामध्ये एक मोठं कुकर लागलं. त्या कुकरने त्याने म्हातारीच्या डोक्यावर वार केला. वार केल्यावर म्हातारी जमिनीवर खाली पडली. म्हातारी पण रडू लागली. पण अमित कुमारने तिच्या छातीमध्ये वार केले, तिची हत्या केली आणि हत्या करून त्याने घरातील सर्व पैसा, सोनं, चांदी, दागिने हे सर्व घेऊन तो फरार झाला आणि तो चाकू पण तो सोबत घेऊन गेला. आणि त्याला असं वाटलं होतं की त्याला कोणीही सापडू शकणार नाही, त्याला पकडू शकणार नाही आणि तो या खुनाच्या घटनेमधून बाहेर पडेल. पण शेवटी पोलिसांनी आपल्या कौशल्याने आणि आपल्या चातुर्याने अमित कुमारला अटक केलं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई पण केली. बाकी सर्व घटना सांगणे म्हणजे की अनैतिक संबंधामुळे कशाप्रकारे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतो हे या घटनेतून सांगणे आहे. या संबंधापासून जेवढं दूर राहिलं तेवढं चांगलं आहे. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.